मुंबईतली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो म्हणजे मेट्रो 3 मार्गावरचा पहिला टप्पा आजपासून कार्यान्वित झाला। पहिल्या टप्प्यात गोरेगाव पूर्व येथील आरे रोड ते थेट BKC स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा आजपासून सुरू झाली। सध्या आरे रोड ते BKC या प्रवासाला वाहतूक कोंडीच्या वेळेत रस्त्याने तासाभरापेक्षाही जास्त वेळ लागतो, पण मेट्रोने हा प्रवास अगदी 22 मिनिटांवर आलाय आणि वातानुकूलित मेट्रोमुळे तो प्रवास गारेगारही होणार आहे। मेट्रो 3 हा मार्ग आरे रोड ते BKC या पहिल्या टप्प्यानंतर आणखी 2 टप्प्यांमध्ये कुलाब्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईपासून गोरेगावसारख्या पश्चिम उपनगरापर्यंतच्या प्रवासाचा वेग वाढणार आहे। मेट्रो 3 न प्रवास सुरू झालेला आहे। एकूणच पहिली ही भुयारी मेट्रो आहे मुंबईची आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सुकता ही आपल्याला सगळ्याच मुंबईकरांमध्ये पाहायला मिळते आहे। आपण सध्याचं काही दृश्य बघू शकता। हा पहिला प्रवास आहे जे मुंबईकर आपल्याला इथं करताना पाहायला मिळत आहे। तर अनेकांकडनं पहिल्या तिकिटाचं जे एक्साइटमेंट आहे ते देखील आपल्याला इथं नागरिकांचं पाहायला मिळत आहे। या प्रकल्पामुळे एकतर सामान्य नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचेल आणि आरामदायी प्रवासामुळे जे कामाच्या ठिकाणी जी एनर्जी लागते ते एनर्जी सेव्ह होईल, हे मात्र नक्की आहे। BKC वरून जे सिर्फ एरिया आहे MIDCचा म्हणजे तो खूप मोठा क्राऊड आहे लोकांसाठी जाण्यासाठी आणि रोजची म्हणजे ट्रेनमध्ये धक्काधुक्की आणि ते ट्रॅफिक जाम, त्यामुळे लोकांचा रोड लेटमार्क वगैरे लागत होता। आज लोकांना ही खूप उत्सुकता झाली की म्हणजे आज मेट्रो लाईन 3 म्हणजे चालू झालं आहे, म्हणजे त्यानंतर लोकांना म्हणजे कसं ट्रॅफिक आणि ट्रेनमध्ये रश कमी बघायला भेटेल। मी सध्याला आरे JVLR स्टेशनवर पोहोचलेलो आहे। BKC पासून ते आरे JVLR या स्टेशनवर येईपर्यंत साधारणपणे 22 मिनिटांचा अवधी लागतो। एकूण हे स्टेशन जर का पाहायचं तर JVLR जो आपला मार्ग आहे तिथं हे आपल्याला बनवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि जर कनेक्टिव्हिटी जर म्हणायची तर विक्रोळी असेल किंवा मग जोगेश्वरी असेल इथं जाण्यासाठी एकूणच ह्या स्टेशनचा उपयोग मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। संपूर्णपणे ही यंत्रणा व्यवस्थित चालल्यानंतर साधारणपणे 22 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्ही BKC पासून ते या आरेपर्यंतचा प्रवास करू शकणार आहे आणि त्यामुळे एकूणच नागरिकांचा वेळ देखील आपल्याला वाचताना पाहायला मिळेल। BKC ते आरे JVLR पर्यंत मेट्रोनं प्रवास करताना आपल्याला साधारणपणे 22 ते 25 मिनिटांचा अवधी लागलेला आहे। एकूणच बाय रोड हा किती वेळ लागतो हे देखील आपण तपासणार आहोत। आरे पासून ते BKC पर्यंतचं अंतर हे किती आहे हे देखील आपण तपासण्याचा प्रयत्न करूया। साधारणपणे रस्त्यानं किती अवधी लागतो। आता वाजले आहे 12:45 आणि आपल्याला BKC पर्यंत जायला किती वेळ लागणार आहे हे आपण तपासणार आहोत। आरे JVLR ते BKC स्टेशन पर्यंतचा हा प्रवास साधारणपणे 45 मिनिटांचा होता। आरेपासून 12:45 आपण हा प्रवास सुरू केलेला होता आणि 1:30 वाजता आपण इथं पोहोचलेलो आहोत। त्यामुळे जर पाहायचं तर मेट्रोनं हा प्रवास साधारणपणे 22 मिनिटांचा आपल्याला पाहायला मिळतो, मात्र त्यापेक्षा दुप्पट वेळ जो आहे तो आता लागतो आहे। सोबतच संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आपल्याला या रस्त्यावर रहदारी जी आहे ती पाहायला मिळते, वाहतूक कोंडी होताना दिसते आणि त्यामुळे हा वेळ जो आहे तो देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे मुंबईकरांसाठी मेट्रो 3चा हा प्रवास जो आहे BKC ते आरे किंवा मग आरे ते BKC पर्यंतचा हा सुखकारक होताना दिसेल। साधारणपणे वेळ देखील नागरिकांचा वाचताना दिसणार आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुराळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।